कसं बघताय भैया की एकीकडे शरद पवार साहेब आले, रोहित पवार आले, त्यानंतर सुप्रियाताई पण स्वतः येत आहेत, मागचे तिसरा महिना आहे तरीसुद्धा या प्रकरणातला जो काही आक्रोश आहे तो आणखी लोकांना कमी होत नाही. हे बघा, सुरुवातीपासून हे मी मांडतोय की या प्रकरणामध्ये जे काही रस्त्यावरती लोक उतरले ते काही एका जातीचं नव्हतं. आणि रस्त्यावरती लोक उतरले, तुम्ही बघितलं असेल की सगळ्या जातीचे लोक तिथं उतरले. आणि ही एका प्रकरणाचा रोष नाही तर ह्याच्या आधी अनेक प्रकरणं जे झाले होते आणि भीतीपोटी त्यांना बोलता येत नव्हतं. तुम्ही बघितलं असेल, हे लोकांनी उचलल्यानंतर असे अनेक प्रकरणं बाहेर आली. फक्त ह्या क्राईमचं विषय तर आहेच, पण जे काही हार्वेस्टरचा विषय असतील, शेतकरी येऊन धाडाधाडा बोलले की कशा पद्धतीने त्यांना म्हणजे पैसे घेतलेत, सगळं प्रकरण बाहेर आलं. त्याच्यामुळं आणि आल्यानंतर सुप्रियाताई ह्याच्यावरती बोलतीलच आज. नक्कीच. पण दुसरी एक घटना घडली 2-3 दिवसापूर्वी की चंद्रशेखर बावनकुळे जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ते म्हणाले की धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाली आणि ती तब्बल 4-4.5 तासाची होती. त्यानंतर सुरेश धसांच्या या भेटीनंतर चर्चा सुरू झाली, आरोप प्रत्यारोप झाले. तुम्ही कसं बघता याच्याकडे? नाही, मी आधीपर्यंत प्रकरण हे जसंच लोकांनी बोलल्यानंतर मी ह्याच्यावरती बोललो आणि काही जरी बोललं तर मी माझा फोकस काही डायव्हर्ट केला नाही. पण धस अण्णांचं मी जो काही स्वभाव पहिल्यापासून जो काही बघितला आहे, तर मला असं वाटत नाही ते कुठं कॉम्प्रोमाइज करतील या विषयामध्ये. जे काही बोलतात ना, तर आता पुढं आता लोकांसमोर ऐकायलाच ना आपल्याला हा विषय. त्यानंतर आपण स्वतः तुम्ही ज्यावेळेस अजितदादाची भेट घेतली त्यावर सुद्धा पुण्यामधला जो मीडिया तिथे होता त्यांनी अनेक चर्चा उपस्थित केल्या की अजित पवारांना संदीप क्षीरसागर भेटले. कशासाठी भेट होती भैया आणि ती काय झालं त्यावेळेस? अहो, हे बघा, त्या दिवशी पण मीडियावरती हे सगळ्या गोष्टी आल्या आणि एखादं लपून म्हणजे जे गुप्त बैठक किंवा जे काही चालू होतं, गुप्त बैठक एका शासकीय कार्यक्रमात कशी होईल? म्हणून ते त्यांचा शासकीय कार्यक्रम होता आणि माझ्या मतदारसंघामध्ये अर्धा शहर माझं आहे मतदारसंघामध्ये आणि 3 लाख लोकसंख्या आहे. तिथे आजसुद्धा 20 दिवसाला पाणी येतं. म्हणजे हे 1-2 वर्षापासून हा विषय मी सभागृहात सुद्धा मांडतोय, DPDCमध्ये मांडला, त्याच्यानंतर कोर्टात सुद्धा ह्या प्रकरणात मी गेलो, पाठपुरावा चालू आहे. पण अजितदादा पालकमंत्री झाल्यामुळं आणि अजितदादांचं काम मला माहिती आहे, ते सामाजिक कामाला एकदम पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी काम करतात. आणि जसं DPDC मी त्यांना बोललो तर मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी ह्या संदर्भातली बैठक लावली. पण प्रशासन कुठेतरी मागं पुढं असं मला वाटलं होतं आहे. म्हणून मी त्यांची लोकेशन घेतलं की ते जे तिथं आहेत आणि तिथे जाऊन त्यांना भेटलो, एवढाच विषय होता. पण त्याच्यावर सुद्धा चर्चा झालीच की ही भेट झाली. मी प्रत्येक वेळेस त्यांना भेटल्यानंतर ह्या प्रकरणात सांगतो आणि ते प्रत्येक वेळेस सांगतात जे कुणी दोषी असतील त्याला कारवाई होणार. तर आपण पुन्हा एकदा ऐकू की जे दोषी असतील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांच्या सगळ्यावर कारवाई होईल. हे होत असताना मात्र ज्यावेळेस राजकीय नेते एकमेकांना भेटतात त्याची सुद्धा चर्चा कायम पुन्हा समोर येताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, ABP माझा, मसाजोग, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.